माणसाला प्राण्यांकडनं आणि प्राण्यांना माणसांकडनं वाचवण्यासाठी आपण काय उपाययोजना करतो? मोठ्या साधारणपणे 10,000 एकर जागेमध्ये अभयारण्य निर्माण करून त्याला कुंपण घालून त्यामध्ये शाकाहारी प्राण्यांना फळं कशी मिळतील आणि शाकाहारी प्राणी बाहेर नाही गेले की मग मांसाहारी प्राणी पण बाहेर जाणार नाहीत, त्या अभयारण्यामध्येच त्यांना त्या ठिकाणी ठेवलं जाईल. ठाणे जिल्ह्यामध्ये उपाध्यापक मधून विशेष शिक्षक जे पदावर विषयनिहाय पदस्थापन ज्यांना देण्यात आली होती त्यांना विशेष शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देण्यात आली नाही. तर आपण ते देण्याच्या संदर्भातलं शासन काही कारवाई करणार आहे का? तर 6वी ते 8वी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांपैकी 1/3 शिक्षकांना सिनियरिटीप्रमाणे पदवीधर वेतन श्रेणी देण्यासंदर्भात शासनाची काय धोरण आहे? विशेष शिक्षक पदवीधर वेतन श्रेणी आणि सेवा ज्येष्ठता या संदर्भाच्या विषयातला असल्यामुळे संबंधित विभागाला तो नक्की त्यावर निर्णय करण्यासंदर्भात आपल्याबरोबर एक बैठक घेण्यात सांगण्यात येईल आणि यामध्ये सुद्धा जे कोर्टाचे आदेश न्यायालयाचे आदेश असतील ते पाळले जातील. एवढी घरं, एवढी फ्लॅट्स, एवढे युनिट येणार आहेत, एवढे नागरिक येणार आहेत, तर यांना आपण पाणी देऊ शकतो का? तर अशा परिस्थितीमध्ये नवीन कुठलाही प्रोजेक्ट जर आज महानगरपालिकेमध्ये कुठल्याही MMRमध्ये होणार असेल तर पाण्याचा आपल्याला या संदर्भात लक्षवेधीमध्येच राजन सिंग यांनी म्हटलेलं आहे की 4,665 दशलक्ष लिटर हे पाण्याची मागणी आहे. मुळात देऊ शकतो आपण 4,100. तर आपण नवीन कुठल्याही प्रोजेक्टला CC न देण्याचे आदेश MMR मधल्या सगळ्या महानगरपालिकेला देणार का? थोड्याबाबत जी भूमिका या ठिकाणी मांडली, मगाशीच सांगितलं की माधव चित्रे समितीने जे जे काही पर्याय सुचवलेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने आणि महानगरपालिकेने घेतलेला. वाढती लोकवस्ती हे नजरेसमोर ठेवून पुढचं 4 वर्षामध्ये हे पूर्ण प्रोजेक्ट उभं राहणार आहे. 4 वर्षानंतर लोकवस्ती अजून 3 पट झालेली असेल तर याच्या संदर्भातलं कुठल्या महानगरपालिकेला आपण किती पाणी देणार याच्या आपल्या डोळ्यासमोर काही नियोजन आहे का? ते आपण नियोजन सभागृहाला अवगत करावं एवढंच प्रश्न. मुंबई महानगरपालिकेच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी चित्रे समितीनं जे जे काही उपाय सुचवले त्याच्यामध्ये निःक्षारीकरण 2 प्रकल्प जे आहेत हे मुंबई महानगरपालिकेसाठीच आहेत, MMR रिजनसाठी नाही. मुसळधार पावसाच्या या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वात मोठं बांधकाम त्या तिकडे क्लस्टरचं चालू आहे, त्याच्यामध्ये मोठे मोठे प्रकल्प उभे राहिलेले आहेत. तर राज्य शासन या संदर्भात दखल घेऊन संबंधित जे नगरविकासचे त्या तिकडे कार्यवाही करणारे अधिकारी आहेत यांना सूचना देणार का? एवढंच विनंती मी करतो. मंत्री महोदय उत्तर द्यायला उभे राहतात. सभापती महोदय, सन्मान्य डावखरे साहेबांनी मांडलेला विषय अतिशय गंभीर आहे. शासनाने याची नोंद घेतली आणि तात्काळ उचित कारवाई करण्यात येणार आहे. इंटरनल मेट्रोची काय गरज आहे हा प्रश्न एक सर्वसामान्य ठाणेकर विचारतोय आणि त्याच्यामुळे ठाणेमधला जो सिडकोच्या इकडचा कोळीवाडा आहे तिकडच्या सर्व गावकऱ्यांनी या इंटरनल मेट्रोचा विरोध करायला सुरू केले. त्यांच्यामध्ये त्यांना कुठलीही बाबतीची स्पष्टता न देता सीमांकनचा निर्णय अजूनही प्रलंबित असताना गावठाणचा हा निर्णय झालेला नसल्या कारणाने त्याबद्दलचं इंटरनल मेट्रो झालं त्याच्यामध्ये जे बाधित घरं आहेत त्याच्यामध्ये बाधित जी वास्तू आहेत त्यांचं पुनर्वसन कसं करणार? तिकडे मेट्रो अंडरग्राऊंड जाईल त्यावेळेस ती घरांना हादरे बसणार का? याच्याबद्दलचा एक संभ्रम सभापती महोदय इकडच्या गावकऱ्यांमध्ये निर्माण झाले आणि त्याच्यामुळे हे संभ्रम दूर करण्यासाठी प्रशासनाने त्यांच्याबरोबरची चर्चा केली पाहिजे, डायलॉग केला पाहिजे. रिअल इस्टेटमध्ये एक मोठा बूम आलेला आहे. मोठ्या प्रमाणात 40 मजले टावर हे उभे राहत आहेत. आपण एक पाण्याच्या बाबतीत थर्ड पार्टी वॉटर ऑडिट करण्याची गरज आहे. या संदर्भातला आदेश या संदर्भातला आदेश शासनाने द्यावा ही सूचना मी या 260 अन्वये सभापती महोदय मांडत आहे. ठाणेकरांच्या मनात हा संभ्रम आहे. या इंटरनल मेट्रोची काय गरज आहे? जर मी ठाणा स्टेशनला उतरलो आणि ठाणा स्टेशनवरनं मला घोडबंदरला जायचं आहे आणि जर मी त्या तिकडे नवीन स्टेशन जो वाकळेला होणार आहे त्या तिकडे जर मी रिक्षाने गेलो आणि तिकडनं जर मी घोडबंदरला जायचं म्हटलं तर मी 15 मिनिटात पोहोचीन. पण ही जी इंटरनल मेट्रो आहे याचा जो स्ट्रक्चर दाखवला आहे, याचे जे स्टॉप्स दाखवले तर त्याच्यामध्ये मला 45 मिनटं लागतात. मग जर त्याला 45 मिनटं लागणार असेल तर या इंटरनल मेट्रोने आपण काय प्राप्त केलं? आणि आपण ज्यावेळेस इंटरनल मेट्रोसाठी या सगळ्या परिसरामध्ये विकास करणार आहोत, आपण खोदकाम करणार आहोत, मग हे लोक जाणार कुठे? यांना तुम्ही काय पर्यायी व्यवस्था दिले? जर तुम्ही म्हटलात की आम्ही अंडरग्राऊंड नेणार आहोत तर मग यांच्या घराच्या खालनं ज्यावेळेस तुम्ही न्याल मग हे खाली जर खोदकाम चालू असेल आणि वरची बिल्डिंग पडली तर कामं सुरूही झालेत, खोदकाम सुरू झालं आहे,
पण लोकांना, ज्या लोकांसाठी आपण ती इंटरनल मेट्रो बनवतोय त्या लोकांबरोबरच चर्चा केली नाही आहे. तर मग तो प्रोजेक्ट कोणासाठी करतोय आपण? ते आर्किटेक्टचा एक गट असेल, मग ते स्थानिक रहिवासी असतील, अशी वेगवेगळ्या गटांची चर्चा हे 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण घेणार का? की मेट्रोच्या लोकांना बरोबर घेऊन आपले जे तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना हे प्रेझेंटेशन देण्याच्या संदर्भातल्या सूचना या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या जातील. 1 महिन्याच्या आत तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन किंवा महानगरपालिकेची जी सगळी मंडळी आहेत त्यांना देखील बरोबर घेऊन, सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना एक बैठकीचं आयोजन करण्याच्या सूचना दिल्या जातील आणि त्याबरोबर या सगळ्या मेट्रोचे अधिकारी देखील असतील. TETमध्ये अध्यापन प्रात्यक्षिक म्हणजे टीचिंग डेमॉन्स्ट्रेशन व पोर्टफोलिओ मूल्यांकनाचा समावेश आपण करणार का? NEP 2020ची सुसंगत प्रश्नपत्रिका तयार करणार का? वार्षिक 50 तास प्रशिक्षणासाठी जोडलेले व्यावसायिक क्रेडिट प्रणाली ही लागू करणार का? राज्यस्तरीय तज्ज्ञ समिती ही तातडीने आपण स्थापन करणार का? मराठीसह मराठी, आपल्या राज्यामध्ये मराठी म्हणून मराठीमध्ये आपण आपल्या प्रादेशिक भाषांमध्ये CTET उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार का? आपल्या सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी AIचं प्रशिक्षण त्या ठिकाणी देणार आहेत. केंद्र शासनाद्वारे घेण्यात येत असलेली CTET परीक्षा मराठी भाषे घेण्याबाबत मुद्दा हा पूर्णपणे आपल्याला माहिती आहे की केंद्र शासनाच्या अखत्यारीतला आहे. तरी देखील आपण मागणी केल्याप्रमाणे आपण त्यांना तशी विनंती करू आणि त्याच्यानंतर जे काही निर्णय होईल तो त्या ठिकाणी आपल्याला कळविण्यात येईल. 90 प्रश्नांची नोंद त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि सकारात्मक विचार त्याच्यावर करण्यात येईल. उर्वरित 5 पदं जी रिक्त आहेत ती तातडीने भरण्याबाबत आपण शासन म्हणून काय कारवाई करणार? कार्यरत कर्मचाऱ्यांना 11 महिन्याच्या तत्वावरती नियुक्तीचे आदेश दिले जातात. उदाहरणार्थ सर्व शिक्षा अभियान असेल, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान असेल, त्या असे इतर प्रमाणे अनेक ठिकाणी आपण 11 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्टवरती यांना ठेवतो. त्याच धर्तीवरती राज्यातील आश्रमशाळा व विशेष शाळा, वसतिशाळा आणि इतर प्रकारच्या शाळांमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपण 11 महिन्याच्या तत्वावर नियुक्तीचे आदेश देणार का? प्रामुख्यानं विचारलं आहे, हे जे कंत्राटी पद्धतीनं शिक्षक आहे यांना आपण कायमपणे सामावून घेणार का? बरोबर आहे. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली. एक आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि दुसरे आपले समग्र शिक्षाचे कर्मचारी, ह्या संदर्भात त्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहे. लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर होऊन त्याच्यावर कार्यवाही. ठाणे महानगरपालिकेचे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दररोज सुमारे 2 ते 2,500 हजार रुग्ण हे उपचारासाठी येत असतात. या इकडे 550 खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयामध्ये सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांवर मोफत उपचार केल्या जातो आणि त्याच्यामुळे त्या अपेक्षेने या इकडे सर्वच लोक ठाणे आणि इतर परिसरातले या इकडे येत असतात. तथापि मेंदू, मणका व स्नायू संबंधित आजारांवर उपचार करणारा एकही न्यूरोलॉजिस्ट या रुग्णालयात कार्यरत नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. न्यूरोलॉजिस्ट उपलब्ध नसल्यामुळे अशा आजारांनी ग्रस्त रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील JJ रुग्णालय अथवा खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कळवा रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्टचे जे रिक्त पद आहे ते त्वरित भरावे. या विषयावरील विशेष उल्लेखाच्या या सूचनेच्या माध्यमाने मी सभागृहासमोर हा विषय मांडत आहे. परदेशी शिष्यवृत्तीची जाहिराती यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आल्या असणे तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात झालेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसानीबाबत या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमाने मी सभागृहाचं लक्ष वेधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यात साधारणतः 5 ते 6 औषध उत्पादन निर्माते असून ते सर्व औषध निर्माते 50 ते 60 वर्ष जुने आहेत. त्यांची आर्थिक उलाढाल ही मर्यादित आहे. तसेच दर्जेदार औषध निर्मितीसाठी ते सुप्रसिद्ध आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या पायाभूत सुविधांची निकष पूर्ण करत असताना त्यांना इमारतींमधील रचनात्मक बदल हे 15 दिवसात करणं शक्य नाही. त्यासाठी किमान 6 महिन्यांची मुदत आवश्यक आहे. सदर मुदत वाढवून 6 महिने करण्याबाबतची सूचना संबंधित विभागाला करण्याबाबत ही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मी सभागृहाच्या माध्यमाने आपल्याकडे मांडत आहे. ओके. निरंजन डावकरे.
धन्यवाद सभापती महोदय. 260च्या या प्रस्तावावरती मला बोलण्याची आपण परवानगी दिली. खरं तर 260 वरती विरोधकांचा हा प्रस्ताव बघितला तर याच्यावरती बचूभाऊ 2 ओळी सुचतात. त्या 2 ओळी बोलतो आणि सुरुवात करतो कि सभागृह में भाषणों का एक समंदर है, सभागृह में भाषणों का एक समंदर है, शब्दों में सजी झूठी फिक्र का एक मंजर है. शेतीच्या विषयासंदर्भात शेतीत 5 वर्षात 25,000 कोटींची गुंतवणूक, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, पशुसंवर्धनाला कृषी संरक्षक दर्जा, मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा, वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता, त्याचबरोबर समृद्धी महामार्ग संपूर्णतः खुला आहे. आज JNPT पासून विदर्भाला मिहानला जोडणारा हा एक प्रकल्प आहे. वाढवण पोर्टमध्ये आज मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. प्रगतीची पावले नव्या युगाची गाणी, प्रगतीची पावले नव्या युगाची गाणी, महाराष्ट्राच्या कडेकपारीत नव्या सपन्यांची खाणी. रस्ते धरणे आणि उड्डाणपूल विकास कामांची नवी दिशा, रस्ते धरणे आणि उड्डाणपूल विकास कामांची नवी दिशा, शेतकरी आणि तंत्रज्ञान मिळून सजली महाराष्ट्राची नवी भाषा. सरून निष्क्रियतेचा अंधकार जो मागच्या काही काळामध्ये दादा आपल्याकडे होता, त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी हिंमत केली, आपण सगळ्यांनी ताकद दिली आणि एक नवीन दिशा महाराष्ट्राला देण्याचं काम आपण सुरू केलं. त्याच्यामुळे सरून निष्क्रियतेचा अंधकार महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध आहे फडणवीस सरकार.